हा खुलासा करत आहे, मी त्याचं नाव घेतो ना. हे कुटुंबानी जे कुटुंबानी यांचा तो साला आहे, जे साला आहे तो, त्याच्या 2 बहिणी त्याच्या बाहेर काय ठेवलेल्या, याच्यापेक्षा जास्त काय पुरावा पाहिजे तुम्हाला? अतिक्रमण झालं पाहिजे. हे लोक गुन्हेगारी वाढवतात, तरुण पोरांना नशे देतात. या तरुण पोरांना नशेखोर बनवून त्यांच्या माध्यमातून हे गुन्हे घडवतात गावामध्ये. यांच्याकडे एवढे गाड्या येतात कुठून, यांच्याकडून एवढा पैसा येतो कुठून? या पैशाचा दुरुपयोग करतात. यांच्याकडे कोटी कोटी रुपयाची गाडी आहे. हे तर काही, मी 50 वर्ष आले श्रीरामपुरात व्यवसाय करतो, माझ्याकडे 10 लाखाची गाडी आहे. याच्याकडे कोटी रुपयाची गाडी कुठून आली? कोणते कष्ट करतात हे? आणि ह्या जो 2 नंबर मधून जो पैसा कमवतात त्या पैशातून हे गुन्हेगारी करणारे हे अशा तरुण पोरं पाहतात. या लोकांना ट्रेनिंग देतात आणि व्यापाऱ्यांना मारायला लावतात. श्रीरामपूरमध्ये अनेक गुन्हेगारी टोळ्या समोर आलेल्या आहेत आणि आता घोषणा दिली जात आहेत की नशामुक्त आणि गुन्हेगारी मुक्त श्रीरामपूर झालं पाहिजे. काल सागर बेग यांनी एक प्रेस घेतलेली आहे आणि त्यांनी त्यांची भूमिका मांडली. त्यात त्यांनी म्हटले की आकाशच्या वडिलांनी फिर्यादीमध्ये असा कुठलाही उल्लेख केलेला नाहीये. ज्यावेळेस फिरायला गेली त्यावेळेस मला ही सगळी घटना माहित नव्हती, पण हे जसे 2 दिवस गेले ही सगळी घटना मला कळाली, कसं झालं काय झालं. त्याच्यामुळे मी बाकी हा खुलासा करत आहे, मी त्याचं नाव घेतो ना. हे कुटुंबानी जे कुटुंबानी यांचा तो साला आहे, जे साला आहे तो, त्याच्या 2 बहिणी त्याच्या बाहेर काय ठेवलेल्या, याच्यापेक्षा जास्त काय पुरावा पाहिजे तुम्हाला? अतिक्रमणाच्या जागेत राहतात, काढून टाका अतिक्रमण सगळे यांचे. दुर्घटना झाल्यानंतर तुम्ही सागर बेग यांना फोन केला होता, मात्र ते म्हटले की मी मुंबईत आहे आणि नाहीतर मी दुर्घटना झाल्या नव्हतं केलं नव्हतं, दुर्घटना व्हायच्या आधीच केलं. अरे म्हटलं हे तुझे जर हे आरोपी तुझे असतील, हे गुन्हेगार तुझे असतील, तू त्यांना सांग इथून घेऊन जा. कारण माझ्या एका वेटरने मला सांगितलं होतं की हे जे लोक आलेले हे बेग गँगचे म्हणे, ते सुद्धा त्यांना इथं हे हॉटेलमध्ये यायला घाबरत होतं, त्यांना आतमध्ये येऊन द्यायला. या घटनेची